नमस्कार. नमस्कार. मला तुमचं नाव, गाव आणि पत्ता सांगा सर. नाव हिराज बाबासो भालदार, राहणार माणगाव, हां, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. बरं. तुम्ही तुमच्या ह्या खोडवा पिकासाठी केरन टेक्नॉलॉजी वापरली का? हो, वापरली की. बरं. ही केरन टेक्नॉलॉजी मागच्या लावणीला तुम्ही वापरली हो, नाही? वापरली. वापरली नाही, नाही वापरली. पण ह्या वर्षी खोडव्याला वापरली. वापरली. बरं, याचं कारण काय आहे? एक ॲव्हरेज चांगलं पडते ऊसाचा. म्हणजे काय तुमचा अनुभव काय ते? मागच्या 2 वर्ष वापरलो तुम्ही. 2 वर्षापूर्वी? 2 वर्षापूर्वी लावणीला वापरलो होतो. अच्छा, हां. ऊस उतारा चांगला पडला. अष्टाचा पडला उतारा. तुमचं हे क्षेत्र किती? हे 30 गुंठ आहे. 30 गुंठ्यामध्ये 78 टन ऊस मिळाला तुम्हाला, हो. आणि त्याच्यानंतर खोडव्याला वापरलं नाही. नाही वापरलं. त्यावेळी किती मिळाला? त्या कमी मिळाला, 35 टन मिळाला. 35 टन मिळाला. म्हणजे जवळजवळ दुप्पट उत्पादन तुमचं वाढलं होतं आणि न वापरल्यामुळे कमी झालं. कमी झाला. आणि तो अनुभव तुमचा अनुभव तो होता, म्हणून तुम्ही यावर्षी खोडव्याला आता वापरलाय. वापरलंय. बरं. ही केरन टेक्नॉलॉजीचं वापरून तुम्ही पहिला डोस घेतला इथं, तर तुमच्या जमिनीमध्ये आणि पिकामध्ये काय बदल वाटतो आता ह्या खोडवा? भुसभीस झालेला आहे. अच्छा, पिकामध्ये भरपूर झालं. या खोडवा पिकामध्ये बदल झाला आहे, म्हणजे भरपूर फुटवे चांगले यायला लागलेत. आता आपण बघू शकतोय. बरं. ही केरन टेक्नॉलॉजी आता तुम्ही खोडवा पिकाला वापरायला सुरुवात केली परत एकदा. तुम्ही समाधानी आहात का? समाधान नाही. बरं, आपल्या भागातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल? केरन वापरण्यासाठी सल्ला देतो. केरन वापरली हो, हो. पाहिजे. ओके. तुम्ही जे तुमचा 2 वर्षापूर्वीचा अनुभव ऊस या पिकातला आमच्याबरोबर शेअर केला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.